अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागील पार्ट 15मध्ये आपण कंजंक्शन्स सुरू केले होते आणि त्यात आपण कंजंक्शन्सच्या 3 टाईप्सपैकी फर्स्ट टाईप कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वाक्यांसकट शिकलो होतो. आजचा पार्ट 16 कंजंक्शन्स टाईप नंबर 2 सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स शिकणार आहोत. व्हिडिओ बघता बघता आणि ऐकता ऐकता आपल्या चॅनलला लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकनलासुद्धा नक्की प्रेस करा. अजून एक, ज्यांचा पार्ट 15 कंजंक्शन्स मिस झाला असेल त्यात आपण कंजंक्शन्सचा टाईप नंबर 1 शिकलो होतो, तर आधी तो बघा आणि मग पार्ट 16 कंजंक्शन्सचा सेकंड टाईप सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. तर आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय? तर ह्याला मराठीत अधीनस्थ संयोग असे म्हणतात. म्हणजे हा एक शब्द आहे जो वाक्यात स्वतंत्र खंड आणि आश्रित खंड एकत्र करण्यासाठी वापरला जातो. हे मराठीत तर आपल्याला माहीतच आहे. मीन्स अ वर्ड और फ्रेज म्हणजेच वाक्यांश that links a dependent clause to an independent clause. चला तर आपण आता काही मोस्ट कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स त्यांच्या अर्थांसकट आणि वाक्यांसकट बघणार आहोत. तर आधी आपण काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स एकत्र बघूयात. तर ते म्हणजे आफ्टर, as, as, because, though, unless, when, until, where, as if आणि if if. ठीक आहे. तर आता ह्यांचे अर्थ आणि सेंटेन्सेस. तर पहिला आहे AFTER आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. सेंटेन्स बघूयात. डोंट गो अलोन आफ्टर डार्क. डोंट गो अलोन आफ्टर डार्क. अंधार पडल्यानंतर एकटे जाऊ नका. अंधार पडल्यानंतर एकटे जाऊ नकोस असेही तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट as. आता या ॲज शब्दाचे अर्थ खूप वेगवेगळ्या पद्धतीने निघतात. म्हणजे एखाद्यासारखा दिसणारा किंवा म्हणून किंवा जसा किंवा जसं किंवा काही वेळेला आपण अपेक्षेप्रमाणे सुद्धा as वापरतो. तर सेंटेन्स बघूयात. शी अराइव्ड लेट ॲज आय एक्सपेक्टेड. शी अराइव्ड लेट ॲज आय एक्सपेक्टेड. म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे ती उशिरा आली. नेक्स्ट बिकॉज. बिकॉज म्हणजे कारण. We couldn't go out because of the rain. We couldn't go out because of the rain. पावसामुळे आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही. मजा येते ना कंजंक्शन्स शिकायला. नेक्स्ट दो. दो म्हणजे तरी. THOUGH दो म्हणजे तरी. दो इट्स अ वेल पेइंग जॉब, I have no interest in it. Though it's a well-paying job, I have no interest in it. हे चांगले पगाराचे काम असले तरी मला त्यात रस नाही. नेक्स्ट unless म्हणजे जोपर्यंत. She won't go unless you go. She won't go unless you go. तू गेल्याशिवाय ती जाणार नाही. नेक्स्ट until म्हणजे पर्यंत. We play cricket until midnight. We play cricket until midnight. आम्ही मध्यरात्रीपर्यंत क्रिकेट खेळतो. नेक्स्ट WHERE where म्हणजे कुठे. Can you tell me where is the bus stop? Can you tell me where is the bus stop?
तुम्ही मला सांगू शकाल का बस स्टॉप कुठे आहे? नेक्स्ट, ॲज इफ म्हणजे जसं की किंवा काही वेळेला वाक्यात असल्यासारखा सुद्धा आपण काही वेळेला वापरू शकतो. ॲज इफ म्हणजे जसं की. ही रॅन फास्ट ॲज इफ थीव्स वर चेझिंग हिम. ही रॅन फास्ट ॲज इफ थीव्स वर चेझिंग हिम म्हणजे मराठीत बघूया. चोर त्याचा पाठलाग करत असल्यासारखे तो वेगाने पळत होता. नेक्स्ट, आय एफ इफ म्हणजे तर किंवा जर तर किंवा या अटीवर. सेंटेन्स बघूयात. इफ यू डोंट हरी यू विल मिस द ट्रेन. इफ यू डोंट हरी यू विल मिस द ट्रेन म्हणजे जर तुम्ही घाई केली नाही तर तुमची ट्रेन चुकेल किंवा तुम्ही ट्रेन चुकवाल. ठीक आहे. तर असे हे काही कॉमन आणि मेन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आज आपण त्यांच्या अर्थांसकट आणि वाक्यांसोबत एकदम सोप्या भाषेत शिकलो. तर तुम्हीसुद्धा ह्याची खूप छान प्रॅक्टिस करा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलासुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता पुन्हा भेटूयात पार्ट नंबर 17मध्ये कंजंक्शन्सचा थर्ड टाईप घेऊन, तो म्हणजे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. धन्यवाद.